लाईव्ह कुठून आहे? बबन दादा लाईव्ह आहे पुण्यातनं चालू आहे. बोला ना. शीतल अशोकला गुड नाईट सिस्टर, झोपतो आता. ओके भागवत दादा, तुम्ही काय बोललेच नाही. यात्रेत खूप फिरले वाटतं भागवत दादा. हा अशोक कोण वाचणार आता आमची कॉमेंट? आम्ही काय मानाचे आहेत काय ओळखलं नाही. ए यार राहुल, तू कॉमेंटच नाही केला, असं का करतो यार? राहुल तू प्लीज कॉमेंट कर. तू एक पण कॉमेंट्स नाहीच केलेला. संजय मुंडे नीट बोला. जेवण झाले का वहिनी? हो हो बबन दादा, जेवण झालं. जेवण करूनच जस्ट लाईव्हला बसले. बोला ना. तुमचं क्वालिफिकेशन काय झालं आहे? झालं ग्रॅज्युएशन कम्प्लीट. मस्त झाले, भरपूर झाले माझ्या मानाने तरी, है ना. फर्स्ट टाइम लाईव्ह चॅट सुपर. ओके थँक्यू सो मच. बोला कसे आहात तुम्ही? गायकवाडजी बोला. शीतल कशी आहेस? छान दिसत ते आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. मी कोल्हापूरचा. अच्छा अनिलजी, ठीक आहे. जेवण झालं सगळ्यांचं ताईसाहेब? आपल्यासारख्या सोज्वळ आणि मानमिळावू व्यक्तीला भेटायचा योग आला, याचा खूप आनंद वाटतो. थँक्यू सो मच छत्रपती शासन, धन्यवाद. तुम्हा सगळ्यांना उद्या येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. खूप छान जयंती साजरी करा, आहे की नाही. कसल्याही भांडणा व्यतिरिक्त, व्यसना व्यतिरिक्त, आहे ना, कसल्याही वादा व्यतिरिक्त शिवजयंती साजरी करा, आहे की नाही. कासिमजी कुठे गेले? अशोक बोल ना. बोल ना राहुल. हा मी कॉमेंट वाचते, तुम्ही कॉमेंट करत राहा. आपण खूप सुंदर आहात. थँक्यू सो मच. थँक्यू. संतोष गुड नाईट. ओके. श्रीरामपूर से नमस्ते. श्रीरामपूरकर नमस्ते. बोला कसे आहात? श्रीरामपूरकर आलेले आहेत लाईव्हला. तू असं दिवस झोपायचं किती? यशवंत तुम्ही नीट कॉमेंट करा. ओके. जय शिवराय. नक्कीच ताईसाहेब. ओके थँक्यू सो मच. बाकी सब ओके ठीक आहे. सगळे छान आहे, मस्त. लाईव्हला जास्त लोक असल्यामुळे माझी पण कॉमेंट मिस होत आहे. हा जास्त लोक असल्यामुळे. अशोक बरोबर आहे तुझं. हॅलो सिद्धार्थ, हाय. ते तुझं नाव काय? माझं नाव शीतल आहे. कोणत्या डायमंड मध्ये? कोणत्या ताई आपण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहात? धाराशिव. हॅलो, तुम्ही खूप सुंदर आहे ताई. थँक्यू सो मच दादा. माझी पण कॉमेंट मिस होत आहे. अच्छा मला नाही शो करत आहे राहुल, खरं सांगते अशोक. सॉरी, समजून घ्या सगळे प्लीज. जय शिवराय ताई. तुम्ही कोणत्या शहरात राहता? मी पुणे. नवीन फ्रेंड्सचे कॉमेंट रीड करत जा. करते. किती कॉमेंट रीड करू हा एवढं फास्टमध्ये. शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा ताईसाहेब. तुम्हाला पण सगळ्यांना खूप गोड दिसते यार. थँक्यू सो मच. छान कॉमेंट करायच्या, वाईट अजिबात कॉमेंट करायच्या नाहीत. ओके. कासिमजी आज बिग वन मध्ये काय झाले बिग वन मध्ये? आपण कुठून आहात ताई? उत्तम दादा, मी पुण्यातून आहे. बोला तुम्ही कसे आहात, कुठून आहात? जय सेवालाल पवन राठोड बोला. MH36 भंडारा शहर, बरोबर ठीक आहे. ताई आपले लग्न झाले आहे का? हो झाले, लग्न झाले दादा. बोला की. हॅलो संतोष, हाय संतोषजी बोला कसे आहात? थँक्यू सो मच. अशोकने आज खूप छान सुपरचॅट केलं, त्याबद्दल खूप छान वाटलं. अशोक इतका सुंदर असा सुपरचॅट केलेला आहे, त्याबद्दल. आम्ही कोल्हापुरी जगात भारी. यस, कोल्हापूरचं तर नाव आहेच, भारीच आहे कोल्हापूरचं नाव, आहे ना. कॉमेंट मिस करायले रवी दादा, मी खरंच सिरियसली सांगते यार, शपथ घेऊन सांगते. मी जेवढ्या कॉमेंट मला येतात ना, मी तेवढ्या सगळ्या वाचण्याचा प्रयत्न करते. मला ना खरंच दिसत नाहीये. हो आहे ऑनच आहे. सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे. ओके सब म्हणून. येस आहे. थँक्यू. निर्मल, हाय निर्मला बोला. हाय. 40 नंतरचा लाईट आहे आपल्या बहिणी साहेब नंबरचा लाईक आहे 40 नंतरचा, बरोबर. थँक्यू सो मच बाबा. थँक्यू सो मच. सगळ्यांनी लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आणि कॉमेंट तर करायचं आहे ऑफकोर्स. ओके चला लवकर.
मिस केले तरी काय प्रॉब्लेम नाही, आम्ही समजू शकतो ताई. येस रवी दादा, नाही मी मिस नाही करत आहे, सिरियसली नाही मिस करत आहे. 19 फेब्रुवारी जगात भारी. येस धोंडीबा, मी एकाचाही कॉमेंट मिस करत नाहीये. जर मला ऑड वाटला ना अननोन पर्सनचं तरच मी तेवढा मिस करते, नाही तर बाकी सगळ्यांचे कॉमेंट रीड करते. आणि जे आपले लाईव्ह मधले डेली मेंबर आहेत ना त्यांचे तर करतेच करते, पण नाही शो झाला तर मग मी नाही वाचू शकत. आणि संजय मुंडे थँक्यू सो मच. तुम्ही पण इतका छान सुपर चॅट केला त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू सो मच संजय मुंडे. ओके. 9 कोल्हापूर MH09 कोल्हापूर. जगात भारी. पुढे बोला कोण कोण आहे. नाही ते सब मोड ऑन केलं ना की मला असं वाटतंय बरं का. मस्त. बरं बरं ठीक आहे. मिस्टर काय करतात. काय काम करतात, काय करणार अजून. ये तुझ्या आईचं नेट बोल कुत्र्या. गुड नाईट. यश योगेश जी नमस्कार. बोला योगेश जी कसे आहात तुम्ही. बोला स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये. कुठं होते इतके वेळ. कोणते काम. कंपनीमध्ये काय काम करतात. काय काम करतात. योगेशजी जेवण झालं की नाही बोला. असतात काही काही छपरी लोक, त्यांना ना काय घेणं देणं नसतं कोणत्या गोष्टीबद्दल. त्यांना आता फक्त जयंती आल्या ना तेवढं नाचायचं. सांगा दारू पिऊन. दारूच्या बाटल्या ह्यांच्या समोर ठेवा. ताईसाहेब शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. वाह क्या बात आहे. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. 1000चा परत सुपर चॅट केलेला आहे. थँक्यू सो मच अशोक. तुझ्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवावा लागेल आता, बायको बोलून देत नाही माहितीये, कारण आता तुझं मिक्स व्हिडिओ बनवला ना गोंधळ होणार सगळा. तुमचे बोलणे IT मधील एम्प्लॉय सारखे आहे. अच्छा असं आहे का. बरं बरं ठीक आहे. थँक्यू सो मच. बायको बोलून देत नाहीये, द्या तुमच्या बायकोकडे. थँक्यू सो मच प्रशांत. तसं काही नाहीये बोलणं वगैरे. ठीक आहे थँक्यू सो मच. तारीफ केल्याबद्दल तर जाऊ दे बाई. काय की नाही तर नावं ठेवणारे तर भरपूर पुष्कळ बसलेलेच आहेत. काय म्हणते तुमची बायको बघू दे जरा. द्या तुमच्या बायकोंकडे. ओ योगेश शिंदे यांची बायको. नमस्कार ताई, स्वागत आहे तुमचं आमच्या लाईव्ह वरती. बोला जेवण वगैरे झालं की नाही सांगा. ताई इन्स्टाला एक स्क्रीनशॉट टाकला नंतर बघा. ओके रवी दादा चालेल चालेल, मी नंतर बघते. ओके. मस्करी केली हो. अच्छा बरं बरं ठीक आहे. काय अडचण नाही हो. कोणाची मस्करी करणार. आपल्याच माणसाची मस्करी करणार ना. आता अननोन व्यक्तीची कशी मस्करी करणार तुम्ही. जाऊ द्या आता. तुम्हाला माहितीये शीतल मॅडमला मस्करी केली तरी काय प्रॉब्लेम नाही, त्या घेतात समजून है ना. कासिम जी भी चलो देखो गायब हो गए हैं और राहुल भी गायब हो गए. ऐसी मस्करी मत करो. लाइव में रह के कमेंट करके मस्करी करो. कमेंट करो वीडियो है ना. वीडियो तुझं नाव ना. हा कोण आहे. हा कोण आहे रे. हा कोण आहे. नवीनच येतोय. प्रणाम माते प्रणाम. योगेशजी तुमची बायको बोलू देत नाही. थांबा. देत नाही विश्वास बसत नाही. नाही रे असं काय नाही. ते कॉमेडी मजाक करतायत. काय पर्पज असतो तुमच्या व्हिडिओचा. काय पर्पज असतो तुमच्या व्हिडिओचा. काय पर्पज असतो म्हणजे स्वयं शोय घेतात काय. संशय घेतात काय. नाही नाही असं काय नाही. म्हणजे कशाला उगाच काय बोलणार नाही राहुल भाऊ. असं काही नाही. तर पर्पज काय असतो व्हिडिओचा. तर मोटिवेशन थोडक्यात म्हणा, किंवा लाईव्हचं जे आमच्या आता सध्या चालू आहे की बोला हसा खेळा मस्त एन्जॉय करा. लाईफ खूप छोटी आहे की नाही. लाईव्हचा काही आयुष्याचा काहीच भरोसा नाहीये. म्हणजे क्षणार्धात माणूस त्याचा नव्हता होऊ शकतो माहितीये. खेळता खेळता माणूस मरू शकतो माहितीये तुम्हाला. त्याच्यामुळे आहे ना तोपर्यंत छान राहा. मस्त राहा, मजेत राहा, आयुष्याचा आनंद घ्या. की नाही जगा. अजून काय. मग ते तुम्ही काही खाल्लं का निव्वळ लोकांचे बोलणे खाऊन पोट भरतं. माझं पोट बोलून बोलून पोट भरतं. काय प्रॉब्लेम माते तुम्हाला.
नाही बनवणार ना, व्हिडिओ बनवायलाच पाहिजे, 100% बनवणार. का नाही बनवणार? पुंडलिक शहर शहापूर, राम राम. राम राम पुंडलिकजी, बोला कसे आहात? जेवण झालं का? बनवणार की व्हिडिओ राहुल अशोक. का नाही बनवायचा व्हिडिओ? व्हिडिओ बनवायचा. सुपर चॅट केलाय म्हटल्यावर बनवणार. बाकीचे काय म्हणतात त्याच्याकडे नाही लक्ष द्यायचं. माझं एज जस्ट दिसतंय ऍक्च्युअल पेक्षा. पण कासिमबाई सारखी करा लागला है ना, नाहीतर काय. आणि खूप पैसे हवे मातीला. पुष्पा पुष्पा, मी अंबानी आहे का? मी अंबानीची कोण सून लागते का, नातू लागते का, पंतू लागते? मला सांग तू. नाही तू सांग मला, पहिले सांग. सांग, अंबानी, अडाणी, खदानी, टाटा, बिर्ला यांची कोण मी रिलेटिव्ह आहे का? मला सांग. का यांच्या घरांमध्ये मी जन्माला आलेली कोण आहे का? राहुल, जळणारे लोक असतात. अरे खूप जळतात रे, जळू दे त्यांना. आपली म्हणजे आपण केलेली मेहनत नाही दिसत, परंतु आपल्याला आपल्या त्याच्यामुळे नको प्लीज. नाही नाही, असं काही विषय नाही, जळू दे. मी काय म्हणते ऐक ना, आपण केलेली मेहनत, आपण रात्रंदिवस जागरण करून तो क्षण काढलेला, तो त्यांना नाही दिसणार माहितीये. त्यांना फक्त सक्सेस दिसणार. आपण कोणत्या स्टेजला होतो आणि कोणत्या स्टेजला पोहोचलोय तेवढी स्टेज त्यांना दिसणार आहे की नाही. कसं धडपड करत, कसं मेहनत करत. माहितीये मी ना, म्हणजे स्वप्नात पण इमॅजिन नसन केलं. जय भीम ताई, कसे आहात? एकदम छान. सुनील दादा, तुम्ही बोला कसे आहात? मला नव्हतं वाटत की यार 4,000 तास युट्यूबच्या कव्हर क्रॉस करायचे. मी स्वप्नात पण नव्हतं इमॅजिन केलं. मला वाटत होतं की नाही होणार आहे माझ्याकडनं. 4,000 तास होणं म्हणजे जोक आहे का? जोक आहे. आणि ते पण एवढे काय लाईव्ह मध्ये माझ्या पीपल नव्हते, लोक येत नव्हते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाही, 10 आणि 15 लोकांना घेऊन तुमच्या सगळी काही हे जेवढे सगळे तुम्ही सुंदर युट्यूब चॅनेलचे माझे आतापर्यंतचे आहात. सून म्हणजे अनंत अंबानी आवडतो काय? अरे असं नाही रे, मला असं नव्हतं म्हणायचं. मी काय म्हटलं त्याच्या पुढे पण बोलली ना राहुल. नातू पंतू आहे का, मी हे पण बोलली तुला. राहुल, मी म्हणलं नातू पंतू हे आहे का, मी हे पण बोलले ना. पुढचं पण ऐकून घेत जा ना तू. तू पुढचं का नाही ऐकून घेतला? तर नातू पंतू याला काय म्हणशील तू सांग. आणि टाटा बिर्ला यांची मी काय नातू पंतू का रिलेटिव्ह आहे का, हे पण बोलले होते. तुला एकच शब्द कसा दिसला सांग मला तू. आता हा पेनच घालते तुझ्या ठोसक्यात, थांब जरा. नाही, लोक खूप जण पैसे पुढे नातं नातं मला महत्वाचे आहे. सून बोलली. हा, मग आता बोलावं लागतं, लोकांना समजत नाही ना. तर ना मी म्हणलं ना की माते मला दिसले तुमचे स्ट्रगल. आधी पाठी मागे देवाचे फोटो होते, आता गायब झाले. थोड्या दिवसात सलमान शाहरुखचे फोटो येतील. का गायब झालं त्याचं रिझन सांगते मी तुला. पुष्पा, अगोदर त्या गोष्टीचं काय रिझन आहे ना ते समजून घेत जा. डायरेक्ट वेड्यासारखं बोलत नको जाऊ. तो का फोटो निघाला? एक फोटो आहे इकडल्या खिडकीमध्ये मी लावलाय. तो फोटो का निघाला? कारण तो फोटो खूप कडक आहे. गेली काय माझी कॉमेंट? संजय मुंडे, बोला कसे आहात? तुम्ही काही बोलतच नाही. संजय मुंडे बोला ना. दिसते तुमची कॉमेंट दिसली मला, बोला बोला. जेवण झालं का नाही संजय मुंडे? काल वाढदिवस होता तुमच्या प्रीतम ताईचा. कसा झाला वाढदिवस सांगा. कसा झाला वाढदिवस? छान झाला का नाही? तर तो फोटो का नाही बसत? तो फोटो खूप कडक आहे. तो फोटो कडक आहे म्हणजे जसं एक पोस्टर असतं की नाही, तसं पोस्टर आहे. तो आहे इथंच ठेवलाय. तो फोटो रोलच होतोय सारखा. कडक फोटो आहे, रोल होतोय. जसा चिटकवलाय इथं मी, तुम्हाला दिसत असेल किती चिकट टेप चिटकवल्यात. दिसल्यात का तुला? वरती दिसत नसतील, मी दाखवते बघ तू. एकच मिनिट बघा. इथं मी किती चिकट टेप चिटकवलाय, डबल टेप चिटकवलाय. डबल टेपनी सुद्धा तो फोटो इथं बसत नाहीये. त्याच्यामुळे मी असं ठरवलंय की इथं पण चिटकवल्यात, इथं चिटकवल्यात, हे निघालंय. इथं 2-3 चिटकवले होते, ह्या निघाल्यात. तिथं 4-5 चिटकवल्यात, तरी तो फोटो बसत नाहीये. आता याचं रिझन सांगते मी तुला काय आहे. रिझन ऐकून घे अगोदर. रिझन न ऐकलं ना तर पुढचं काहीच बोलायचं नाही. जाऊ दे माते, आम्हाला एक्सप्लेन नको आहे. नको आहे का नाही? मी देणार ना, पण एक्सप्लेन मी देणार का? कारण तो फोटो कडक आहे पहिली गोष्ट तर. ओके, आता इकडल्या खिडकीत आहे, मी दाखवतो तुला बघ. हा दिसला तुला? इकडे दिसला, इकडल्या खिडकीत दिसत असेल. तर अगोदर ना रिझन समजून घ्यायचं. रिझन समजून घ्यायचं. तो फोटो मी खूप वेळा लावायचा प्रयत्न केला पण तो लागत नाहीये. इथंच ठेवलाय मी, शेजारीच ठेवलाय. पण तो भिंतीवर आहे की नाही हे नाही महत्वाचं. आमच्या हृदयामध्ये आहेत ते बसलेले, माहिती आहे? आमच्या हृदयात रोमारोमामध्ये आहेत ते. मला तुमचे वॉच टाइम झाले. हा, जा अशोक.
आता ह्यांना काय झालं, दारू जास्त झाली का संजय मुंडे, हे असं का बोलतात? माझ्याकडे आयडी आहे, अशोक दुसरी आयडी टेल मी. आता तुम्ही स्टार झाले. नाही, स्टारचं वगैरे काही विषय नाही पुष्पा. कोण स्टार झालं? स्टार कुणाला म्हणावं मला सांग, स्टार कुणाला म्हणावं सांग. राहायचं असेल तर ब्लॉक कर मला. नाही संजय मुंडे, आम्ही तुम्हाला छान बोलतोय, बोला की शीतल. खरंच यार, खूप विचित्र लोक येतात, पण जाऊ दे, पण मानसिक ध्येय चांगले. अरे किती लोक विचित्र येतात बघ की. अशोकचे कॉमेंट बघा, काय कॉमेंट केलं, एकच मिनिट. संजय मुंडेला बोल ना जरा, तिचं कौतुक. तुमचं नाव काय आहे मॅम? तुम्ही जेवण केले का? तुमचा अभ्यास चांगला आहे. मी पाटण तालुक्यातून बोलतोय ताई. शुभरात्री. शुभरात्री दीपक दादा, थँक्यू सो मच. माझं नाव शीतल आहे आणि मी पुण्यातनं बोलत आहे. बोला. मला दिसतंय तुम्हाला पंख पण यायला सुरुवात झाली माते. मला नाही वाटत की मी काय स्टार झाली. मी आलो या आदित्य. मी स्टार वगैरे मला नाही वाटत. मी एकदम नॉर्मल घरातली घरगुती मुलगी असंच मला वाटतंय. स्टार बीर हे होणं तुम्हाला माहितीये काय असतंय ते? नाही माहिती ना. हे कोणासाठी स्टार होणं महत्वाचं आहे माहितीये? नाही माहिती ना. मग माहिती असेल तरच बोलायचं पुष्पा. तू इतकं छान बोलत होतास, बोलता बोलता असं का बरळल्यासारखा बोलतोय? उद्या शिवजयंती आहे. हा, शिवजयंतीच्या तोंडावर तुम्ही असं कसं काय बोलू शकता? मला तेच कळत नाहीये. ताई तुमचा खूप अभ्यास आहे. एमपीएससी यूपीएससी ट्राय करायला हवं होतं. योग्य अधिकारी मिळाला असता जनतेला. हो दत्तात्रय दादा, त्या पण गोष्टीसाठी मी प्रयत्न केला, परंतु घरातनं या गोष्टीला सपोर्ट नव्हता. आता घरातून सपोर्ट नसेल तर मग एखादी मुलगी काय करू शकते? आणि मी सर्वसाधारण घरातून होते, एकदम गावाखेड्यातनं मी आहे, त्याच्यामुळे या गोष्टीला सपोर्ट दिला जात नव्हता. अभ्यासात पण हुशार होते, परंतु बाहेर गावी जावं लागायचं शिक्षणासाठी. बाहेर गावी घरातल्यांनी पाठवलं नाही, त्याच्यामुळे माझं शिक्षण तिथे स्टॉप झालं. ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे, पण तिथून पुढे काय कोणी शिकवलं नाही आणि शिकवायचं कोणी मनावर घेतलं नाही. काय करू शकतो सांगा? आता एक सर्वसाधारण घरातली मुलगी आणि गावाखेड्यातली मुलगी काय करू शकते तुम्ही सांगा? करायला भरपूर करू शकतो, परंतु घरात आई वडिलांच्या अपोजिट जावं लागतं त्याच्यासाठी. माहितीये, स्वतःमधली धमक दाखवण्यासाठी आई वडिलांच्या अपोजिट जावं लागतं, घरच्यांच्या अपोजिट जावं असं लागतं. मग एवढी हिंमत नाहीये घरच्यांच्या अपोजिट जाऊन काय करण्याची. काही गरजच नाहीये ना. मग आपण म्हणतो आई वडिलांना दुखी करून जर मला काही पदवी प्राप्त करायची तर ती पदवीच नकोय ना. त्यांनी स्वहितानं पाठवलं असतं तर मी काहीतरी केलं पण असतं. समजण्यासारखा विषय, बरोबर आहे की नाही? कडून आलोय या लाईव्ह मध्ये. आमच्या शीतलला त्रास देऊ नका रे. नाही आहेत तसे त्रास देणारे भरपूर आहेत, परंतु आपण स्ट्रॉंग राहायचं, खंबीर राहायचं. आपण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर रेडी ठेवायचं आपल्याकडे. लग्नानंतर अभ्यास केला असता. लग्नानंतर आमच्या घरातले नको बोलले पुष्पा. अरे का समजून घेत नाहीयेत? का मूर्खासारखी कॉमेंट करताय तुम्ही? तुम्हाला बुद्धी नाहीये का? भाग आहे की नाही मला सांगा. मला जास्त बोलायला लावू नका. माहेरच्याने नाही शिकवू दिलं पुढे, मग सासरचे कसे शिकू देतील? आपल्या सासरचे काय अमेरिकेले इकडले नाहीयेत, जापान जर्मनी इकडले नाहीयेत की तुमको जो करना है करो, पार्टी करो, छोटे कपडे पहनो, जो करना है करो, जाओ. काय यार मूर्खासारखे प्रश्न करताय तुम्ही. अवघड आहे यार, अवघड आहे लोकांचं, खरंच अवघड आहे. मग लग्नानंतर झाल्यावर शिकायचं होतं ना. हो आमचा नवरा काय म्हणला, जाऊ शिक, तू काय शिकायचंय ते. काय बावळटासारखे प्रश्न करताय. आम्हाला चांगला अधिकारी भेटले असती, आम्ही त्यापासून वंचित राहिलो. नाही शिकू दिलं, मी काय करू सांग तू आता पुष्पा, आहे की नाही? नको बोलले घरचे, काय करायचंय शिक्षण करून? विषय मिटला. नको बोलले तर नको बोलले. आणि असंही माझं सांगू का, की जसे सांगतील तसं ऐकायचं, आपल्या मनाचा उद्धटपणा करायचा नाही. हे माझं आतापर्यंतच असं लाईफ होतं. ओके, आई वडील नको बोलले. माझ्या शाळेतले शिक्षक सांगत होते की हिला लातूरला शिकायला टाका. माझे वडील नको बोलले, ठीक आहे, नको तर नको. लग्न झालं, लग्नानंतर नको बोलले तर नको. विषय मिटला. कशाला भांडणं करायचेत? कशाला वादविवाद वाढवायचेत? आहे की नाही? समजून घ्यायचं. नाही मला आता काही विचारूच नका तुम्ही. पुढे जाऊन तुम्ही राष्ट्रपती झाल्या असत्या, देशाचे भले झाले असते का? मी आता पण बनू शकते. राष्ट्रपती बनण्यासाठी शिक्षणच घ्यावं लागतं असं काही नाहीये. आताचे आपले पंतप्रधान आहेत, त्यांचं किती शिक्षण झालंय ते सांग मला पुष्पा. जा. आया ना सुपरचॅट जी. गुरुजी आया गुरुजी आया, थँक्यू सो मच. हे कॉमेंट्स बघा. तुमच्यामुळे ना चांगल्या लोकांचे कॉमेंट वाचायचे राहून जातात. वाव, नाईस प्रेसिडेंट. काय पंतप्रधान आहेत ना, त्यांचं शिक्षण झालंय का? ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहेत, 12वी पास आहेत का ते? 10वी पास आहेत का ते?
नाही तुम्ही सांगा मला, पंतप्रधान आहेत ना नरेंद्र मोदी, झाले 10वी पास झाले ते, 12वी पास झालेत, अंगठा छाप आमदार खासदार आहेत बिचारे, आहेत की नाही? हा मग शिक्षणच लागतं असं काही नाही ना मग आता. कोणी केला सुपर चॅट? किसने किया बताओ, वो भी बताओ गुरुजी. चलो कासिमची बताओ. शीतल तो मूर्खपणा करतोय, तू त्याच्या कॉमेंटला रिप्लाय करू नको. ओके आदित्य, मला माहिती नाही, मला माहिती. मग काय तयारी पंतप्रधानची? आय एम, कोण आहे हा? एम स्टडी. अगर त्याचं इंग्लिश ठीक आहे. मोदी जी की जय हो, जय हो. हा कासिम जी बताओ, इन लोगों को बताओ. हा नाही, मला कसं वाटतंय सांगू का, समोरचा जरी मूर्खपणा करत असेल ना, तरी त्याच्या मूर्खपणाचं उत्तर माझ्याकडे आहे ना, त्याच्या मूर्खपणाचं पण माझ्याकडे उत्तर आहे आणि समजदार व्यक्तीचं पण उत्तर माझ्याकडे आहे. मी दोन्ही उत्तर देऊ शकते, दोन्ही उत्तर आणि दोन्ही भाषेमध्ये देऊ शकते. परंतु मी म्हणजे मूर्खाला मूर्खासारखं उत्तर पण देऊ शकते, परंतु मला मूर्ख बनायचं नाही, त्याच्यामुळे मी समजदार बनूनच उत्तर देणार, आहे की नाही? तो जर जास्त लिमिट क्रॉस करत असेल ना, मूर्खापेक्षा पण मूर्ख बनून मी उत्तर देऊ शकते, आहे की नाही? पण कशाला चिखलात पडून आपले कपडे घाण करून घ्यायचे? तो आधी चिखलात पडलेला, आहे की नाही? माझा आणि कोणाचा संबंध नाही आहे ना, तर मग काय? बरं बरं, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आतापासून तयारीला लाग. बरं ठीक है। अशोक भाई क्या हाल चाल है आपका? हाँ जी बोलो, आपने नॉर्मल बातें चालू करो, चलो भाई चलो. अमोल, हाय अमोल बोला. ओके, काहीही परेशान करतात. ओके, काय प्रॉब्लेम नाही. मला काहीच प्रॉब्लेम नाही. मला छान वाटतं उलट उत्तर द्यायला. मला अशा लोकांना उत्तर द्यायला छान वाटतं, भारी वाटतं, की चला कोणीतरी माझ्या मनातली ती भडास बाहेर काढतंय, आहे का नाही? तू तर नेक्स्ट अजितदादा आहेस. आहा, क्या बात आहे. जेवण झालं का? नाही, मला जायचंच आहे. थांबा जरा, मी गेले का नाही राजकारणात सांगते पुन्हा मी सगळ्यांना. नाही, मला काय बोलायचं ते मी अशी बोलन की नाही, अशी बोलन की नाही. जातो मी आता अशोकराव. नाही, 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 नाही. बसा ना, तुमची गरज आहे. तुम्ही असं अर्धवट सोडून जाणं चुकीचं आहे की नाही? तुम्ही आमचे भावी पीए वगैरे बनणार आहात. अरे लक्षात राहू द्या रे. असं काय नाहीये. मी जास्त स्वप्न रंगवत नाही, आहे की नाही? जास्त स्वप्न नाही रंगवत आहे त्या. शीतल, तू राजकारणात गेल्यावर मला मदत करशील ना? मी गेले का? मी गेल्यावर 100% करेल, परंतु मी अजून नाही गेले कुठल्याच. असं काही विषय नाही बोला. विचार छान आहेत. पाहिजेत यार, आहे ना? असले पाहिजेत यार. मग काय तर. मी 3 महिने झाले मेसेज केला पण नाही आला. कोण म्हणतात की आला की नाही? सुपर चॅट हे मला नाही समजलं, आहे ना? काय म्हटला रे तू? नाही समजलं. प्रचारासाठी कधी गेले होते का कधी तुम्ही? नाही, नाही, मी अजिबात नाही प्रचारासाठी वगैरे कुठं नाही जात. मैं आपको धाराशिव से. कासिम जी क्या? आपको धाराशिव से क्या? मी 3 महिने झाले मेसेज पण केला नाही आणि कोण म्हणतात की आला की नाही सुपर चॅट हे मला नाही समजलं. काय नाही समजलं ते पण मला नाही समजलं. जाऊ द्या, जातो मी आता. ओ रवी दादा, सो सॉरी बरे का. आणि हे बघा, मी आता सांगते, शीतल माझी भाची कशी आहे? छान आहे भाची तुमची, मस्त. नीट बोल बरं का, मी आता सांगतोय, नाही तर अवघड होईल, लोकांचं देणं घेणं नाही. अरे संजय मुंडे, मी तुमच्याशी चांगलंच बोलतीये, व्यवस्थितच बोलतीये मी. अजून कसलं बोलाय पाहिजे सांगा बरं. मी तुम्हाला विचारलं कसा झाला बर्थडे, कसे आहात तुम्ही, जेवण वगैरे झालं का, चांगली विचारपूस केलीये मी तुम्हाला, तुम्ही उत्तर देत नाहीये. मी पुण्यात नाही. बोला ना, तुम्ही कुठून आहात? यजबी, तुम्ही कुठून आहात? दिल्ली टू जम्मू काश्मीर फ्लाईट फॉर 12 वाजता. जावा जावा, काळजी घ्या, मस्त मजेत राहा. हम्म. हम्म. कौतुक करणार. जाऊ दे, ज्याला समजायचं त्याला समजलं. ओके ठीक आहे अशोक, काय प्रॉब्लेम नाही. शीतल, माझ्या लेकरा शपथ माय बापाची 1 लाख सुपर चॅट करतो, एवढा विश्वास देतो. ठीक आहे, थँक्यू सो मच. क्या बात आहे. बनणार हा तुमचे धनंजय, कोणते धनंजय मुंडे. ठीक आहे, मंत्री बनतील, काय अडचण नाही, काय विषय नाही. तुम्ही त्यांना सपोर्ट करा, असं काम करत राहा, आहे की नाही? पॉझिटिव्हिटी देत राहा जो नेता आहे त्यांना, आहे की नाही?
जर तुम्ही त्यांच्या पाठीशी असंच खंबीर राहिलात ना, तर ते नक्की बनतील. का नाही बनणार संजय मुंडे, आहे की नाही? तुम्ही अजून छान लोकांची टीम तयार करा सपोर्ट करण्यासाठी, आहे की नाही? त्यांच्या त्यांच्या भावी फ्युचरसाठी ते कशाप्रकारे मंत्री बनतील, आहे की नाही? कोणती रणनीती वापरावी लागेल, आहे की नाही? अजून विचार करा थोडा. ठीक आहे, करेल ना, करेल, आहे की नाही? कोणती रणनीती वापरावी लागेल, कोणती योजना आखावी लागेल, आहे की नाही? आपण असं काय चांगलं काम करू की जेणेकरून आपला व्यक्ती मंत्री लवकरात लवकर बनेल, या गोष्टीची योजना आखा, या गोष्टीचं प्लॅनिंग करा, आहे की नाही? आपल्याला जनतेला काय पटवून द्यावं लागेल, आहे की नाही? जनतेला आपण कसं विश्वासात आणू, आहे की नाही? जनता कोणत्या गोष्टीमुळे प्रभावित होऊ शकते, या गोष्टीचा विचार करा आणि जनतेला या गोष्टी पटवून सांगा. त्यांनी काय काय आतापर्यंत चांगली कामं केलेली आहेत, कोणत्या जनतेला हेल्प केलेली आहे, कोणत्या लोकांना मदत केलेली आहे, त्या लोकांना जाऊन भेटा. त्यांचे काय अनुभव आहेत, काय एक्सपिरियन्स आहेत, आहे की नाही? त्यांचे एक्सपिरियन्स लोकांपुढे सोशल मीडियातर्फे मांडा, आहे की नाही? काय काय मदत केलेली आहे ते लोकांपर्यंत सोशल मीडियातर्फे मांडण्याचा प्रयत्न करा. बनतील, का नाही बनणार? चांगल्या लोकांना सपोर्ट करतील लोक. जर त्यांनी चांगली कामं केलेली असतील तर 100% बनणार, का नाही बनणार, आहे की नाही? हॅलो ताईसाहेब, हॅलो, बोला, कसे आहात? शुभ बोलणारा शुभ, नमस्कार, बोला. बाई ताईसाहेब, बाय बाय. अजून विचार करा थोडा. नको, त्याचे नाव नका घेऊ. बरं बरं, ठीक आहे. हाय, गुड नाईट. हॅलो हॅलो हॅलो, बालाजी बोला. अजित पिंगळे यांना आता उमेदवार देणार होते, पण आता शीतल लाडे यांना देण्यात येणार आहे कासिमबाईकडून. हा का, बरं बरं, ठीक आहे. कासिमजींचा मेसेज रीड करायचा राहिला बघ. कासिमजींनी काय तर मेसेज, ओम राजे निंबाळकर से बात करता हूँ, आपको टिकट मिलेगा धाराशिव से. अरे क्या बात है. जी जी, करो करो करो, बिंदास बिंदास करो. चलो, हम तो उसी का इंतजार कर रहे हैं. चलो चलो. ऐसे जो लोग हैं ना, ऐसे लोगों के ऐसे बैंड बजा दूंगी ना मैं, दिन रात में इनको चांद नहीं नजर आया ना तो बोलो फिर मेरा नाम भी शीतल है करके. ठीक है. कासिम भाई, उंदराचे निंबाळकर कौन आहे, उसकी बात कर रहे हो तुम? मैंने सामने पंकजा मुंडे की बात करो, धनंजय मुंडे की फायर बिग ब्रिगेड नेता है, कॉमेंट डिलीट केली. कोणी केली रे? पिंटूलाल, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण. पिंटूलालची, शीतल तुझ्या बरोबर काय बोलायचं होतं पण मला झोप कंट्रोल होत नाही, आपण उद्या बोलू. मला माहित होतं. हॅलो अर्जुन, हॅलो हॅलो. 1 मिनिट, मला ब्लू द्या, मी सांगतो. ओके, जस्ट बेटा. द्या कोणाला द्यायचं ब्लू? अशोकला. ठीक. दे ना. तो दे. स्टँडर्ड. हम्म. थांबा, एकच मिनिट देते तुम्ही. ओके, डन 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 डन. अशोक, ओके. क्या हाल है जी? बहुत बढ़िया, आप बताओ कैसा हाल है आपका? हम तो बहुत मजे में है, मस्त है, छान है, एकदम छान आहेत आम्ही. गुड नाईट. ओके रवी दादा, सो सॉरी. कॉमेंट जर मिस झाले असतील तर बरं का, त्याबद्दल माफ करा, कारण इतके लोकांचे कॉमेंट्स आहेत त्याच्यामुळं एखादा झाला असेल इकडे तिकडे तर सॉरी. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आराम करा तुम्ही, ट्रॅव्हलमध्ये आहात म्हटल्यावर आता झोपा. ओके, आणि व्यवस्थित पोहोचा सकाळी. चालेल रवी दादा, चालेल. काळजी घ्या स्वातीताईची, बाळाची काळजी घ्या, मस्त मजेत राहा. ओके, बाय बाय बाय. मी सांगतो. आणि हो, चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आणि लाईक करायला कोणी केलं नसेल तर पटपट लाईक करा. आणि कॉमेंट जर कुणाचा राहिला असेल की मला पण काहीतरी बोलायचंय तर तुम्ही बिंदास बोलू शकता. पटापट कॉमेंट्स करा, है की नाही? चला लवकर, कारण मी आता 2 तास होऊन, अरे बापरे, किती लवकर लाईव्ह संपलंय आपलं. लाईव्ह 11 वाजून गेले. येस, 11:15 झालेले आहेत. 11:15. शीतल, तू खूप छान आहेस, एकदम व्यवस्थित कंडिशनमध्ये. लाईव्ह कितीच नाही तर काही काही लोक खूप घाणेरड्यासारखं असतात. तो पण आहे विषय. थँक्यू सो मच ताई, तुम्हाला राग लय आहे. नाही बालाजी, राग अजिबातच नाहीये. राग मला कधी येतो जेव्हा समोर एखादी गोष्ट चुकीची दिसते किंवा एखादा व्यक्ती चुकीचं कॉमेंट करतोय, मग त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे की नाही, मला सांगा. द्यायला पाहिजे की नाही? मग शीतल, ट्रॅक्टर विहिरीत पडले, नांगरताना आता काढणार आहे मी जाऊन, किती नुकसान झालं, मी चालू आहे तो पण कडला ढासळला, मी उडी मारली. अरे बापरे, लागलं काय संजय मुंडे? नाही ना लागलं तुम्हाला? काळजी घ्या, व्यवस्थित जावा. ट्रॅक्टर, एवढं ट्रॅक्टर कसं काय पडलं तुमचं? माणसाला बोलवा, खूप सारे माणसं लागतील, जेसीबी वगैरे लागेल आता ते ट्रॅक्टर काढायला. हा,
एका दुसऱ्या ट्रॅक्टरचा दोरा बांधून त्याला नाही का सोल वगैरे जाड बांधून काढा ब्लू. हा बरं बरं ठीक आहे, राहू दे, काय प्रॉब्लेम नाही. हाय ना रवी दादा, हॅलो, कसे आहात बोला. हाय. त्याच्यामुळे माणसं बोलवा, ट्रॅक्टर बोलवा, असे एकटे असले रिस्कवाले कामं अजिबात करायचे नाहीत. ओके. कारण काय होतं, ते काम तर आपल्याच्यानं होत नाही, एकटे असतो. कारण ताई तुम्ही माझ्या बहिणीसारखे आहात. ओके ओके बालाजी, थँक्यू सो मच बालाजी दादा, धन्यवाद. असंच सपोर्ट आणि असंच प्रेम आशीर्वाद नेहमी राहू द्या. ओके. राहुल पण गेला वाटतं आणि कासिमजी पण गेले की नाही आहात मला नाही माहिती. प्लीज कॉमेंट करा. ओके, प्लीज कॉमेंट करा. माहितीये 2 तास झालेत मी नॉनस्टॉप बोलतीये, इतकी इतकी बोलतीये आणि मला पाणी प्यायचं मी विसरून गेले. म्हणजे मी माझ्या कामामध्ये एखाद्या गुंतले ना, इतकी इतकी ती प्रामाणिकपणे काम करते ना, की मला माझं भान राहत नाही. पाणी प्यायचंय, काय करायचंय, अजिबात नाही. इथून उठले का मी 1 मिनिटं तर हलले का जागेवरनं, तुम्ही बघा मला. 1 मिनिटं पण मी नाही हलले. 2 तास वर होऊन गेलेले आहेत, है की नाही? मग झोपाताई साहेब गुड नाईट. येस अर्जुन दादा चालेल. सत्यम शिवम सुंदरम महेश दादा, थँक्यू सो मच. राहुल कॉमेंट कर बाबा. नाही, राहुल आणि कासिमजी हे दोघं गायब झालेले दिसतात. भागवत दादांनी बाय बोललं, त्यांचा काही विषय नाही, ते झोपते बोलले होते. भागवत दादा नेहमी सांगून जातात. झोपा, गुड नाईट. ओके अमोलजी आहात, राधे राधे. तुम्ही पण झोपा, काळजी घ्या, मस्त मजेत राहा सगळे, है की नाही? आणि जे असे जाते आता मी. ओके नेहा, ओके ओके चालेल चालेल. आणि जे असे लोक असतात ना आपला तिरस्कार करणारे, तर ते मला असं वाटतंय आपला तिरस्कार करत नाहीत. ओके, ते माझा तिरस्कार करत नाहीत, ते माझ्या कामाचा तिरस्कार करतायत. काय समजायचं? समजा मी इथं दुःखी आहे, मी रडतीये, मी असहाय्य आहे, तर लोक माझा तिरस्कार नाहीत करणार. माहितीये, लोक माझा तिरस्कार कधीच नाहीत करणार. उलट ते मला सहानुभूती देतील, मला हिंमत देतील, उठ, असं कर, तसं कर. परंतु जर एखादी समजा बोलणारी भिडतोड आहे, स्ट्रॉंग आहे, तिचं काम पण व्यवस्थित चालतंय, ती सक्सेस पण आहे त्या तिच्या कामामध्ये, ओके, तर ते लोक माझा तिरस्कार करत नाहीत, ते माझ्या कामाचा तिरस्कार करतायत असं समजायचं आणि आपण अशा लोकांना इग्नोर मारायचं. कसं इग्नोर मारायचं हे मी सांगितलंय. तर समजायचं आज लाईव्ह वरचे लोक हाताने गेलेत. कसे गेलेत हाताने मला सांग बरं. हाताने गेलेत, कसे गेलेत, हाताने कसे गेले सांग. पॉइंट नोट इट. येस. हा नाही, माझं हे बघ कसं आहे सांगू का, चूक ज्या व्यक्तीचं चुकतंय त्याला आपलं सांगणं गरजेचं आहे की तुमचं असं असं इथं चुकलं. तुम्ही छान कॉमेंट करा प्लीज. ओके, माझं काही चुकत असेल तुम्ही बिनधास्त सांगा की माझं इथं चुकतंय, मी त्या गोष्टीमध्ये सुधार करेल. आपण नाही सांगितलं समोरच्याला तर कसं कळणार यांना काय वाईट वाटतं, काय चांगलं वाटतं. एक कसे हाताने गेले सांग रे समजून, चल एक्सप्लेन कर. हाताने मीन्स कसे गेले मला सांग. एवढ्या उशिरा लाईव्ह वर काय करत आहेस तू? शीतल, ओ बोला ना. हाताने गेले म्हणजे कसे गेले मला सांग राहुल. अशोक सांग तू. सुपर चॅट करत होतो तेव्हा ट्रॅक्टर काढत होतो विहिरीतून म्हणून कॉमेंट करत नव्हतो. बर संजय मुंडे, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, काय अडचण नाही, काढा ट्रॅक्टर. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. शीतल ए नाही रे, सांगतो, हसू नको. तू सांग आधी, तेवढा विषय सांग. हाताने गेले म्हणजे कसे गेले, मला याचा अर्थ समजत नाही. कोड्यात बोलेल अजिबात समजत नाही आपल्याला. अजिबात नाही. कोड्यात बोललेल्या गोष्टी समजत नाहीत आणि लवकर ताण देणाऱ्या गोष्टी समजूनच घेत नाही मी. चल एक्सप्लेन कर पटकन, पटकन एक्सप्लेन कर. बंद करा रे. हा आहेस सोय, तू आहेस सोय. बरं ठीक आहे, त्याचं ऐकू दे थांब की. म्हणजे इतका उशीर झाला तरी लाईव्ह वर एवढे लोक बघतात असं म्हणायचं. हा बरोबर आहे. 40-50 लोक, 60 लोक आहेत. हातानं गेला नाही, हा अर्थ नव्हता बाळा, तुझा हा अर्थ नव्हता राजा. तुला सांगितलं ते समजत नाही की नाही राजा हो, नाही समजत. शीतलला डायरेक्ट पॉइंट टू पॉइंट गोष्टी बोललेल्याच समजतात. माहितीये, हे कोड्यामध्ये बोललेल्या गोष्टी कोणाला समजतात माहितीये? माहित असेल तुम्हाला. मला कोड्यात हा टाना असे म्हणतोय. हा टाना कासिम भाई को ए पॉइंट नोट इट. येस ओके गोप. हो
असंच होते, झोप येत नव्हती. बरं बरं ठीक आहे. ओके नेहा, काय प्रॉब्लेम नाही. पण काय बोलली नाही नेहा कासिम भाई को. कासिम भाई को तुझं नाव काय? अरे माझं नाव आहे शीतल. बोला ना, कसे आहात तुम्ही? जेवण वगैरे झालं असेल. हॅलो राजकुमार, कसे आहात राजकुमार? बोला, काय म्हणायचं होतं मला नाही समजलं रे यार. प्लीज पॉईंट टू पॉईंट बोलत जा. हम्म, आपलं कसं आहे, साधं सिंपल लाईफ आहे की नाही? म्हणजे एकदम असल्या फालतू म्हणा किंवा एकदम विचित्र गोष्टीच्या एकदम दूर 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 लाईफ आहे माझं. त्याच्यामुळे समजून घेत जा कासिम भाई. कासिम भाई रुसले का? नाही नाही, कसे रुसतील ते? बी रॉयल है ना. अरे बी रॉयल आले तुम्ही या. तुझे काय सांगितलं मी त्या दिवशी? काय सांगितलं रवी दादा? शीतल बोला, आवाज येत नाही. आवाज येत नाही. आवाज यायला हवा. आवाज येतो असेल. उद्याचा काय लुक आहे? उद्याचा काय लुक असणार आहे? आपला काय लुक बिक नसतो. लुक बिक काय नसतो आपलं. जे आहे ते आहे, नाही की नाही? म्हटलं होतं उद्या काहीतरी म्हणजे जाऊ वगैरे, आहे की नाही? काय प्रॉब्लेम नाही बघू. कासिम भाई किधर गए? सुपर चॅट मारो थोडा. सुपर चॅट मारो थोडा. पहिल्यापासून सांगू का? सांग सांग. बिंदास्त सांगायचं, काय प्रॉब्लेम नाही. सांग. इथं सांग, नाही तर घरी सांग. घरी गेल्यावर काय प्रॉब्लेम नाही, आहे ना. मिथून बोला, मिथून कसे आहात? अशोक तुझ्यासारखे चॅप्टर नाहीत रे. मी आणि शीतल साधे आहोत. नाही नाही, खरंच सांगते राहुल. इतक्या म्हणजे अशा लई गुपित, म्हणजे आपण म्हणतो ना, हे असं असं आहे असं नाही समजत. समजतच नाही. मी समजूनच घेत नाही. कारण आपण त्या क्षेत्रातले नाहीतच आहे, की नाही? त्या तशा लोकांना तशा गोष्टी तू सेम का समजतात. आपल्याला गरज नाही. हो सॉरी, जाते लगेच. बाय बाय बाय. साधी सिंपल आमची शीतल. मग काय तर भांडू नका. नाही नाही महेश दादा, मी भांडतच नाहीये. ओ सॉरी, जाते लगेच. नाही नाही नेहा, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही नेहा. बाय बाय. गुड नाईट. सी यू. टेक केअर नेहा. काळजी घे. मस्त मजेत राहा. ओके, गुड नाईट. गुड नाईट. झोपा आता. नाही, तिला पण भारी वाटत असेल लाईव्ह मध्ये, है ना. कॉमेंट्स रीड करायला तिला पण चांगलं वाटत असेल ना, त्याच्यामुळे ती बसली इतक्या वेळ. पण शांत होती, काय कॉमेंट नाही केला नेहाने. ओके 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 ओके, डन. मी सुपर चॅट केला बरोबर, पण कोणतरी बोललं की सुपर चॅट आला की नाही म्हणून. पण माझे आणि त्याचे 3 महिनेपासून बोलले नाही. गोकुळ, गोकुळचं राईट. ट्रेंडिंग टेक्निकल्स नाशिककर. हाय 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 नेश, बोला बोला, कसे आहात? लाडे मॅडम, तुम्ही कोणत्या गावचे? आम्ही धाराशिवचे. बोला की गणेश. सो सॉरी अशोक, शीतलकडून बोलता बोलता एकदा शब्द चुकला की समजून घेत जा. एक जण आहे लाईव्हला त्यामुळे बोलतो ताई, तुमचं काही नाही बरं का. ओके ओके राहुल, सांग समजून. सांग समजून. मी ना, हे बघा कसं आहे सांगू का, मी असल्या भानगडीत पहिले तर पडतच नाही. शीतल किंवा शीतल या नावाचा अर्थ थंड, शांत, सौम्य किंवा शीतलता देणारा असा होतो. हे प्रामुख्याने हिंदू धर्मातील एक लोकप्रिय स्त्रीलिंगी नाव आहे जे शांतता, प्रसन्नता आणि शीतलता देते. येस. आज काय विषय आहे? आज लय विषय गंभीर झाला आमच्या लाईव्ह मध्ये. नाशिककर. शीतल सॉरी, कोणता बोलली? धाराशिव. दीपक, दीपक धाराशिव बोलली. जाऊ द्या. नाही जाऊ द्या, नाही रे, जाऊ दे ते जाऊ दे, ठीक आहे. पण कुणाची मन नाही दुखवायचा माझा हेतू हा असतो बरं का. पहिली गोष्ट तर मी कुणाचं मन दुखवत नाही. आणि जर चुकून चुकून बरं का, चुकून जर दुखवलं मी, तुम्हाला माहिती लाईव्ह मध्ये मी किती फनी राहते. ताई कॉमेंट बघा, वाचली. बरं बघते मी, नंतर बघते. हा रवी दादा, बघताय ना, मी कधी कोणाला चुकून शिवी दिली किंवा काय बोलले वाईट, अजिबात नाही. समोरून जेव्हा काही कोणी बोलतो तेव्हा मी रिॲक्ट करते, पण जेव्हा तुम्ही कॉमेडी बोलता तेव्हा किती कॉमेडी वे मध्ये मी बोलते, तुम्हाला माहिती आहे की नाही. त्याच्यामुळे ना माझ्या मनामध्ये एक आणि तोंडावर एक असं अजिबात नसतं. जे मी आतून आहे ना, मी ते बाहेरून बाहेरून आहे, असं काहीच नाही. प्युअरिटी म्हणजे प्युअरिटी आपल्याकडे. अशोक तुझ्यामुळे गेला तो, कारण आमचा काय संबंध नाही असा बोलला की कासिम भाईची कॉमेंट आली नाही. तुझा शीतल तुमचा निरोप घेतो. जर आमचे काही चुकले असेल तर माफ करा. काय नाही आदित्य, काय नाही चुकलं. मला नाही दुखवत नाही तर
ओके, खूप सुंदर बोलते शीतल तू. थँक्यू सो मच किरण. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग चालू झाला नाही अजून, थांबा. गुड मॉर्निंगला वेळ आहे. उस्मानाबादकर तुम्ही करायचं, कुणाचं मन दुखवत नाही का? नाही, असा विषय नाहीये. उस्मानाबादकर, धाराशिवकर कुणाचं मन दुखवत नाहीत का असा विषय नाहीये. पण कशाला उगाचच नाही का बिनकामाचं का मन दुखवायचं? जर आपल्याला तो चुकीचा बोललाय, आपल्याशी वाईट वागलाय, तर तुम्ही बिनधास्त बोलू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तिथं मन दुखवणं विषयच होत नाही. पूर्ण विराम. येस. तुम्ही काही नाही, लाईव्हला एक जण आहे त्यामुळे बोललो. ओके रवी दादा, काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. अशोक बोल ना. मला खरंच सांगते मी जशी मी बोलतीये ना, आतून एक आणि तोंडावर एक, असं काहीच नाही. खाने के दांत अलग और दिखाने के अलग, ये वाला चीज हमें बिल्कुल सूट ही नहीं होता. मैं नहीं दिखाई नहीं पाऊंगी अलग अपना रूप, कुछ नहीं दिखा पाऊंगी. जो मैं अंदर से हूँ वही बाहर से हूँ, है ना. भारतात परभणी, जगात जर्मनी, भारतात परभणी. काय यमक जुळवलंय, वा क्या बात आहे. हाय हाय चेतनाला, ये वेलकम वेलकम, स्वागत आहे तुझं. आहे की नाही? जाऊ दे, असेल काय माहिती नाही बरं का. पण हे बघा, म्हणजे आम्ही तसे आहेत का? माझं सांगतेय मी, तुझ्यावर ओढून घेऊ नको बाबा लगेच तू. मी माझं सांगते, म्हणजे तुम्ही काय बोलताय ना कोड्यामध्ये, त्या गोष्टी मला नाही समजणार. मी असं म्हणतेय, मला असं म्हणायचंय की तुम्ही जे आहे ते उघड उघड बोला की नेमकं झालंय काय विषय. पोरं तुम्ही तुमचं बुद्धी माहितीये, म्हणजे मी म्हणते पोरांची, माणसांची जी बुद्धी असते ना बायकांपेक्षा थोडी पुढं असते, माहितीये, चॅप्टर असते थोडी. पण बायकांना असं वाटतं की माझ्यासारखं हुशार आणि शहाणं कोणीच नाही, त्यांना असं वाटतं. परंतु ऍक्च्युअल मध्ये बायकांपेक्षा माणसांना बुद्धी जास्त असते. असते, 100% असते बरं का, 2-3% तरी असते, मला असं वाटतंय. विचार करण्याची क्षमता. तर मला ह्या गोष्टी नाहीच समजणार, परंतु तुम्हाला कुणी सांगायच्या अगोदर बरोबर त्या गोष्टी कळणार न सांगता. आणि काय झालं ऍक्च्युअल मध्ये ते पण करणार, पण तुम्ही मला सांगून नाही समजत आहे. त्याच्यामुळे जाऊ दे, ठीक आहे, नका ताण घेऊ तुम्ही पण आणि मला पण नका देऊ. अरे लोकांनो, शीतल खूप गोड आहे मुलगी, तिचे मन दुखवले असेल, कोणी बोलू नका रे. नाही आदित्य, असं काही विषय नाहीये. तू खूप खूप भारी दिसतेस. अच्छा, थँक्यू सो मच चेतन, थँक्यू. ताई तुम्ही खूप भारी बोलता, शांत स्वभाव आहे तुमचा. हा, थँक्यू सो मच. शीतल, शिक्षण किती झाले आहे, लग्न झाले की होणार आहे? नाही, लग्न झालेलं आहे, झालंय लग्न. अशोक गुड नाईट. सो सॉरी आहे बाबा. चालेल, चला जाऊ दे, काय प्रॉब्लेम नाही, जाऊ दे. विषय ताण घेण्यासारखा नसेल तर काय नका ताण घेऊ, जाऊ द्या. हाय की नाही, कोणी काय पण बोलू देत, आपण आपला जो औरा आहे ना तो नाही सोडायचा. आपण खुश राहायचं, आनंदी राहायचं, हॅप्पी राहायचं, आहे की नाही. आता लाईव्ह मध्ये एवढी सारी लोक बोलून गेली, मी आहे का सॅड नाही आहे, मी एकदम हॅप्पी आहे, मी हसतीये. आने दो जाने दो बोलने दो, हमें कोई फर्क नहीं पडेगा. रेडिओ जोकचा काम करते का, करायला पाहिजे. हा का, अच्छा. नाही ट्रेंडिंग नाही रे, असं काही नाही. अशोक गेला की काय? आय थिंक गेला असेल. अशोक गुड नाईट. सो सॉरी बाबा. ठीक आहे, जाऊ दे, असेल काय माहिती नाही, जाऊ दे. डोंट टेक टेन्शन. नाही, टेन्शनचा तरी विषय काय नाही, परंतु लाईव्ह मध्ये अशी काही लोक येतात बिचारी अडाणी, त्यांना माहीत नसतं ना काय बोलायला पाहिजे काय नाही, तर ते बोलून जातात बिचारे आणि चांगल्या लोकांच्या मनावर घाव करून जातात. असतं असं काही नाही, है ना. चला, लाईव्ह थांबवायचं काय नको मग. ओके बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम. ओके चलो. अशोक कुठे गेला? अशोक काही दिसत नाही लाईव्हला. अशोक गेला की काय? अशोक आहेस का गेला? मला सांग, ये बाबा सांग, मला काही कळत नाही असलं. नाही जात तो आहे ना. हा मग बोला एकदा, चला सगळ्यांनी एकदा गुड नाईट बाय बाय बोला, म्हणजे मला लाईव्ह बंद करता येईल. जाऊ दे, असेल काही विषय, माहित नाही मला काय झालं ते. ओके. काय करतोय? पाणी पित असेल, माहितीये, पाणी पित असेल, पिऊ दे पाणी. गुड नाईट. ओके रवी दादा, गुड नाईट, सी यू, टेक केअर. गुड नाईट. गुड नाईट. काय झाले मॅडम? काय नाही विकास, काय नाही झाले. असंच उडण टप्पू येतात कधी कधी लाईव्हला, है ना. आणि काय करतात ते माहितीये, बिचारे दगड मारत येतात.
येतात ते येतात, रिकामे येत नाही. दगड मारा. अशोक, खरंच शीतल बहीण मानत असेल तर मेसेज कर. करणार ना, 100% करणार. मेसेज का नाही करणार तो? म्हणजे तुला काय म्हणायचंय? राहुल, काय म्हणायचंय तुला? तो नाही करणार का करणार? ए अशोक, कर रे मेसेज पटकन. नाही, ओरडावंच लागतं. ओरडल्याशिवाय समजत नाही भावांना पण. लय भाऊ पण ताण देतात डोक्याला बहिणींच्या. पटकन मेसेज कर म्हणजे लाईव्ह मला बंद करता येईल. 2.5 तास झालेले आहेत आणि बसून बसून मी पण अक्षरशः ताटून गेलेली आहे. पाणी प्यायचे ग्लास वाट बघतोय कधी मॅडम पाणी उचलणार म्हणून. तर चला, पाणी पित असेल थांब जरा, वाट बघ. हाय, कुठून आहात आपण? आकाश, आम्ही पुण्यात आहोत, बोला. शिरसाट, बोला तुम्ही कुठून आहात? मग ताई ओळखले का? निखिल, येस ओळखले, बोला. याच्या आधी पण येऊन गेले लाईव्हला तुम्ही, राईट? निखिल दादा बोला. नाही, भाव खातात ते पण आहे ना, भाऊ पण भाव खातात ना. मग खाणारच की. छान, आम्ही मुंबईवरून. अच्छा, मुंबईवरून आहात तुम्ही, बरोबर, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मग जेवण वगैरे झालं सगळ्यांचं? लाईक करा जर कोणी लाईक केलं नसेल तर. ट्रेंडिंग टेक्निकल्स, छान आम्ही, थँक्यू सो मच. 20 रुपये. ट्रेंडिंग टेक्निकल्स, पटकन चला. गुड नाईट, बाय बाय बोलायचंय, चला लवकर. प्रसाद भागवत, अच्छा. अशोक वर भाऊ सारखे प्रेम असेल तर लाईव्ह बंद करू नको, मेसेज येत नाही तोपर्यंत. ओ हो हो, गुड नाईट ताई. ओके, का हो लगेच गुड नाईट? दुसरा मोबाईल घेतला, अच्छा दुसरा मोबाईल घेतला, बरोबर, ठीक आहे ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. यार लवकर चला. ए अशोक कुठे गेलाय? अशोकला चल कॉल कर बरं, अशोकला बोल पटकन. लाईव्ह बंद करायचंय रे, 2.5 तास झालेले आहेत, बसून बसून मी पण परेशान झाले. मी अशोक. हा का, अच्छा बरोबर, ठीक आहे यार, सांगितलं नशीब, लवकर दुसरा मोबाईल घेतला. मी अशोक आहे. ए अशोक आहे रे हा. मोबाईलचे चार्जिंग. अरे पांडुरंगा विठ्ठला, काय करावं या पोराला. शीतल, तू लय हुशार आहे, मला माहित आहे. मी पण तुला सोडणार आहे बरं का. सगळ्यांना नंबर दिला, सगळ्यांना बोलते. अरे मी नंबर नाही दिला सगळ्यांना, मी नंबर नाही दिला संजय मुंडे, कुणाला नाही दिलेला. चला ओके, अशोकचा मेसेज आलेला आहे, एक शब्द वापरला आहे मी. अरे त्याचा मेसेज आला की मी अशोक बोलतोय, मी आहे अक्षय. अच्छा अक्षय, बोला बोला. तुम्हाला झोप येत आहे ना? झोपत आहे, चार्जिंग संपली होती. राहुल, थँक्यू सो मच अशोक मेसेज केल्याबद्दल. आम्ही तुझ्या मेसेजची वाट बघत होतो की तू कधी गुड नाईट बोलतो. कासिम जी किधर गई? कासिम जी चले गई क्या? कासिम जी नहीं लगता है लाइव में, है ना? कासिम जी है तो प्लीज मैसेज करो, आप भी लाइव से गायब थी, किधर चले गए वो बताओ जल्दी। है तो प्लीज गुड नाइट बोलो। कासिम जी लाइव में है तो प्लीज गुड नाइट बोलो। अशोक सराफ का? हा अशोक सराफ, हो हो अशोक सराफ. अशोक गेला झोपण्यासाठी, हो गेला. गुड नाईट. ओके रवी दादा, थँक्यू सो मच. लाईव्ह मध्ये आहात अशोक, राहुल, रवी दादा, टेक्निकल, जे कोणी लाईव्ह मध्ये छान छान मित्र कंपनी आहेत, त्या सगळ्यांना माझा नमस्कार. राधे राधे. खूप छान राहा, आनंदी राहा, खुश राहा आणि येत राहा लाईव्हला. उद्या पण ठीक रात्री 9 वाजता लाईव्ह आहे आपलं. ओके बाय ताई, गुड नाईट. गुड नाईट निखिल दादा, निखिल दादा गुड नाईट. विकास गुड नाईट. 57 लाईक लाईव्हला आहेत. हा का, अच्छा बरोबर, ठीक आहे, असू देत, काय माहित नाहीये. भाऊ साहेब गुड नाईट. ओके, कासिम जे असतील तर त्यांना पण गुड नाईट. ओके चला. सुपर चॅट मध्ये आता नाव घेऊ नको, आमचं नाव सगळ्या जगाला माहिती आहे, मोदीला मुंडेला माहिती आहे. अच्छा बरोबर, नाही त्यांना माहिती असेल तरी चालेल, परंतु शीतलच्या लाईव्ह मध्ये सुपर चॅट केलंय म्हणजे ऑफकोर्स व्हिडिओ मध्ये तर येणारच येणार. ओके चला, फायनली गुड नाईट, राधे राधे. ओके चला, बंद करू आता लाईव्ह, काय प्रॉब्लेम नाही ना मित्रांनो. बाय बाय, काळजी घ्या, छान राहा. 42 जण कोण कोण आहेत बिचारे काय माहित नाही, मुंबईवरून. ओके ओके ओके, ठीक आहे.
भाऊसाहेब ठीक आहे. उद्या रात्री 9 वाजता लाईव्ह असतं, तर 9 वाजता या. ओके, चालेल. चला, खूप लेट झालाय आज तर. कॉमेंट येत नाही. कॉमेंट येत नाही. हां, कॉमेंट येत नाहीये. काही प्रॉब्लेम नाही. अशोक, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. गुड नाईट. राधे राधे. काळजी घ्या आता. आता फोन स्विच ऑफच करा, चार्जिंगला लावा आणि बिनधास्त झोपा. ओके, राहुल, अशोक, संजय मुंडे, तुम्हाला पण राधे राधे. स्वातीताई, बाय बाय. स्वातीताई, बाय. व्हेरी व्हेरी गुड नाईट. व्हेरी व्हेरी गुड नाईट. व्हेरी व्हेरी गुड नाईट. चलो. ओके, बाय. सी यू. गुड नाईट. गुड नाईट. सी यू. टेक केअर. बाय. सी यू. उद्या काय टॉपिक? जसा पब्लिक टॉपिक काढेल तशा टॉपिकवर बोलायचं आपण, है की नाही? काळजी घ्या. ओके दत्तात्रय दादा, चालेल. ओके, जा मग झोपा. येस येस, बाय. सी यू. टेक केअर. काळजी घ्या. मस्त मजेत राहा. ओके, काय ताण वगैरे घ्यायचा नाही. मस्त हॅप्पी राहायचं, रिलॅक्स राहायचं. रिलॅक्स. चलो, बाय 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 बाय. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट.